मी स्टार्ट करते लेक्चर. तर पहिला माझा अजेंडा आहे तुमचा आजचा, की तुम्ही जे म्हणतायत की लेक्चर घ्या, असं करा, तसं करा, हे करा, आपण एवढा सिलेबस संपवायला पाहिजे, एक्झाम हे ते सगळं बरोबर आहे. ठीक आहे. आता माझं टार्गेट आहे 3 गोष्टी. ह्या 3 गोष्टीवर सगळ्यांनी फोकस करायचा आहे. फर्स्ट थिंग आहे तुमची, फर्स्ट थिंग इज की कम्प्लीट अंडरस्टँडिंग, म्हणजेच कन्सेप्ट क्लिअर आहे का ते बघून घ्या. कन्सेप्ट क्लिअर आहे तुमच्या या ऍक्टच्या, माझा पहिला क्वेश्चन आहे तुम्हाला. सेकंड क्वेश्चन आहे माझा तुमचा, की तुमचा अभ्यास म्हणजे स्टडी खरंच झालाय का, प्रॉपरली तुम्ही केलंय का. तिसरा आहे की रिव्हिजन झालंय का. ठीक आहे. आणि चौथा आहे की MCQच्या ज्या काही तुम्हाला ट्रिक्स किंवा ज्या काही आयडियाज आहेत किंवा प्रॅक्टिस ज्याला म्हणतो आपण, ते तुमची झाली आहे का. ह्या 4-5 गोष्टी ठीक आहे खूप महत्वाच्या आहे. कन्सेप्ट क्लिअर आहे का ही टेस्ट देऊनच कळणार आहे. तुम्ही या टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला कळेल की खरंच माझी कन्सेप्ट क्लिअर आहे का, फर्स्ट थिंग. ठीक आहे. सेकंड थिंग आहे की तुमचा अभ्यास झालेला आहे का, तुम्ही खरंच वाचलंय का, किंवा तुम्ही लेक्चर्स जे आहे ते कम्प्लीट केलेले आहे का. ठीक आहे. पूर्ण लेक्चर्स या ऍक्टवरचे जेवढे लेक्चर्स रेकॉर्डेड असो किंवा लाईव्ह असो, तुम्हाला जे काही कन्व्हिनियंट असेल ते तुम्ही कव्हर केले होते का, पहिला आहे टेस्ट देताना. तर तिसरा आहे की खरंच रिव्हिजन झालं का, आणि चौथा आहे की त्याची MCQची तुमची प्रॅक्टिस किती आहे. आता याच्यामध्ये जर कन्सेप्टच क्लिअर नसेल तर तुम्ही सोडू शकत नाही. 2-3 वेळा लेक्चर्स ऐकून प्रॉपरली अभ्यास जर केला नसेल तर तुम्ही कुठे ना कुठे कमी पडत आहे. तिसरी गोष्ट आहे रिव्हिजन. द रिव्हिजन इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. जर सगळं झालं, कन्सेप्ट क्लिअर होते मॅडम, लाईव्ह लेक्चर केले होते, रेकॉर्डेड केले होते, अभ्यास पण प्रॉपरली केला होता, पण तरीही कुठे ना कुठे आम्ही चुकतोच आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही रिव्हिजनला कमी पडत आहे. रिव्हिजनमध्ये वारंवार तुम्ही त्या लेक्चर्स बघून, रेकॉर्डेड व्हिडिओज बघून, बेअर ऍक्टमध्ये नोटिंग करून, त्या बेअर ऍक्टला पहिले तर काय करायचं, लेक्चर्स बघून कन्सेप्ट क्लिअर करायचे. सेकंड थिंग त्याच्यावर अभ्यास करायचा आहे. आणि थर्ड थिंग काय आहे की बेअर ऍक्ट घेऊन जिथे जिथे कन्सेप्ट क्लिअर करताना, लेक्चर बघताना नोटिंग करून घेतल्या प्रॉपरली, एकूण इच अँड एव्हरी सेक्शन तुम्हाला क्लिअर असेल तर त्याच्यावर वारंवार 3 वेळा तरी कमीत कमी रिव्हिजन केलं होतं का. असा विद्यार्थी जर MCQची प्रॅक्टिस करून प्रॉपरली जरी ही टेस्ट सॉल्व्ह करत असेल द एम्प्लॉईज कंपन्सेशन ऍक्ट 1923ची, तर डेफिनेटली इथे कोणत्याही प्रकारे तुम्हाला अडचण येणार नाही. ठीक आहे. तर या 4 गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन टेस्ट पेपर सॉल्व्ह केला असं मी इथे आता प्रिझ्युम करू की अज्युम करू, आय डोंट नो, बट ठीक आहे, बघूया. त्याच्यासाठी हा लेक्चर आज आपण स्पेशली ठेवला आहे. प्रत्येक ऍक्ट, इव्हन MCQ MPSC रूल्स असो किंवा प्रत्येक ऍक्टवर अशा टेस्ट आपल्या होत आहे. ज्यांनी टेस्ट पेपरला ओनली ऍडमिशन घेतली, टेस्ट पेपर आणि MCQs, त्यांनाही हे लेक्चर मिळणार आहे. द एम्प्लॉई कंपन्सेशन ऍक्ट टेस्ट विथ MCQs. ओके. तर आपण इथे बघणार आहोत पुढे द एम्प्लॉई कंपन्सेशन ऍक्ट. ठीक आहे. तर द एम्प्लॉई कंपन्सेशन ऍक्ट 1923 कम इन टू फोर्स ऑन. ठीक आहे. तर बोलायचं असेल तर माईक ऑन करून बोलू शकता, पण त्याचा आन्सर आहे फर्स्ट, दॅट इज D, द फर्स्ट डे ऑफ जुलै. ठीक आहे. पहिल्याच पेजवर आपल्याला पहिल्यांदाच मी त्या दिवशी तुम्हाला वारंवार सांगितलं होतं की याचं जे आन्सर आहे ते जुलै आहे. ठीक आहे. फर्स्ट डे ऑफ जुलै 1924. तर याचं तुम्ही असंही आठवण ठेवू शकता की आता न्यू 3 क्रिमिनल लॉज आपल्याकडे आलेले आहे, तर ते क्रिमिनल लॉ सुद्धा 1 जुलै 2024 पासून लागू होत आहेत आपल्याकडे. तर त्याचप्रमाणे हा पण ऍक्ट जो आहे एम्प्लॉईज कंपन्सेशन ऍक्ट 1924 ला 1 जुलैला इम्प्लिमेंटेशन त्याचं झालेलं आहे. ठीक आहे. So then the next one is according to the section 2D of the Employees Compensation Act 1923, dependent includes. मी तुम्हाला फोकस करायला सांगितलं होतं की डिपेंडंट वर तुम्हाला प्रॉपरली स्टडी करायची आहे. वाय? बिकॉज डिपेंडंट ही डेफिनेशन जी आहे, बघा, डिपेंडंटचा असं काही ऍक्टमध्ये किंवा इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ऍक्टमध्ये किंवा ऑल द लेबर लॉज मध्ये इतका काही रोल नाही आहे. बट जेव्हाही कंपन्सेशन किंवा कुठले बेनिफिट्स मिळतात अँड दॅट द पर्सन, द बेनिफिशियरी इज नॉट एबल टू टेक अ कंपन्सेशन बिकॉज ही इज नॉट ही इज डिसीज पर्सन राईट नाउ. ओके. सो या सिच्युएशनमध्ये डिपेंडंट कोण आहे हा जर प्रश्न उद्भवला कोर्टासमोर, सो इट नीड्स टू बी क्लिअर बाय द लेजिस्लेचर.
सो हे लेजिस्लेचरनी क्लिअर केलं की या प्रकारचे जे डिपेंडंट्स आहेत ते इथे कंपन्सेशनला एंटायटल असतील. सो कोण आहे कंपन्सेशन? अ विडो, अ मायनर लेजिटिमेट or adopted son, unmarried legitimate or adopted daughter, or a widow mothers, a widow daughter-in-law. तर ऑल आर करेक्ट त्याचं आन्सर असायला पाहिजे. आय होप थिंक ते याचा आन्सर करेक्ट ऑल आर आहे. ठीक आहे, तर ऑल आर करेक्ट. ठीक आहे, ही PDF आणि तुम्हाला सगळं मिळून जाईल नंतर जे की आन्सर तुम्हाला पाहिजेत. एम्प्लॉईज मीन्स अ पर्सन चूज द करेक्ट ऑप्शन्स फ्रॉम द फॉलोइंग. आता एम्प्लॉई कंपन्सेशन ऍक्ट आहे, तर पहिला शब्द एम्प्लॉई, तर एम्प्लॉईच्या डेफिनेशनवर डेफिनेटली फोकस केला जाणार आहे. रेल्वे सर्वंट्स, मास्टर्स, सीमन्स, क्रू ऑफ एअरक्राफ्ट. तर हे सगळे जे आपल्या डेफिनेशन्स मध्ये आहेत, तर सगळे मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं की एअरक्राफ्टचा जो ही स्टाफ्स किंवा क्रू आहे, सीमन, मास्टर्स, रेल्वे सर्वंट, ऑल आर दी एम्प्लॉईज असं म्हटलं आहे. मग आता इथे असेही प्रश्न येऊ शकतात की ते 4 ऑप्शन्स दिले जातील अँड देन अगेन 4 ऑप्शन्स तुम्हाला खाली दिले जातील की त्यातनं सिलेक्ट करायचे आपल्याला. तर फर्स्ट अँड सेकंड, थर्ड आर करेक्ट, फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ आर करेक्ट. तर आय थिंक याचं उत्तर सी असायला पाहिजे. तरी मी कन्फर्म करतो, माहिती आहे तरीही कन्फर्मेशन सी उत्तर आहे, मी मार्क करून दिलेलं आहे. ठीक आहे. सेकंड थिंग आहे तुमची आता इथे, एम्प्लॉईज अंडर दिस ऍक्ट, अ पर्सन रिक्रुटेड. कधी कधी काय होतं बघा, पॅटर्न बघा क्वेश्चन्स. कधी कधी क्वेश्चन्स खूप छोटे आहेत, ऑप्शन्स जास्त जात आहेत. कधी कधी क्वेश्चन्स खूप मोठा आहे पण खूप इझी आहे असं पण होतं. त्या दृष्टिकोनातनं जसं MPSC मध्ये जे क्वेश्चन्स पेपर विचारले जातात किंवा क्वेश्चन्स पॅटर्न आहे, त्या प्रकारे मी ते क्वेश्चन्स तुम्हाला काढण्याचा प्रयत्न करते. आता हे लॅपटॉप आहे, दिस इज द स्क्रीन. तुम्ही जेव्हा ऑनलाईन पेपर सोडवता, ठीक आहे की नाही, CPT होतंय तुमचं, तर त्यावेळेस असं होऊ शकतं काय की हा इतका मोठा क्वेश्चन आहे की क्वेश्चन्स जो एम्प्लॉईज मीन्स अ पर्सन चूज द करेक्ट ऑप्शन्स फ्रॉम द फॉलोइंग, 4 आणि ऑप्शन्स खाली दिलेले आहे, एवढे एका स्क्रीनवर तुम्हाला दिसते आणि 2 ऑप्शन्स खाली जाते. मग ते थोडंसं टाइम कन्झ्युमिंग होऊ शकतं. काय की तुम्हाला स्क्रीन खाली, आता इथे माझ्याकडे तरी कर्सरला पेन आहे किंवा माझ्याकडे अवेलेबल आहे, कोणाकोणाला माऊस हँडलिंग जमत नाही तेवढं. ठीक आहे, तर त्याची प्रॅक्टिस आपल्याला सुरुवातीला घ्यायची आहे. ठीक आहे, तर त्याचे MPSC साइट्स आपल्याला 8 दिवस आधी एक प्रॅक्टिस पेपर आपल्याला देतं, तेही आपल्याला करून घ्यायचंय नंतर. तर ते आपल्याला प्रॅक्टिस पण करावी लागेल की म्हणजे पटकन स्क्रोल करता आलं पाहिजे खालीवर. का तर 4 ऑप्शन्स वर दिले पण त्याच्या खाली आन्सर सिलेक्ट करण्यामध्ये ऑप्शन्स खाली दिले, तर अशाही पद्धतीचे कॉम्प्लिकेशन्स थोडंसं आपल्याकडे येऊ शकतात, विच इज लिटिल कॉन्व्होल्युटेड. वी कॅन से दॅट की CPT थोडंसं कॉन्व्होल्युटेड असतं रायटिंग पेन अँड पेपरपेक्षा, कारण ते आपल्याला खूप लहानपणापासून ती सवय झालेली आहे, याची सवय आपल्याला नाही. तर हेही थोडंसं लक्षात ठेवणे गरजेचं आहे. एम्प्लॉय अंडर दिस ऍक्ट, अ पर्सन रिक्रुटेड फॉर work abroad by a company and who is employed outside India in any such a capacity, the ship, aircraft, motor vehicle company as the case may be is registered in India. खूप कॉमन. इवन इंडियन पिनल कोड, इवन भारतीय संविधान आपल्याला सगळे सांगतात की जेव्हाही कोणतीही वस्तू इंडियामध्ये रजिस्टर्ड असेल तर ती त्याचा एम्प्लॉई, त्याचा पर्सन कोणी, द concerned person with that registered company, concerned person that the registered instrument, whoever may be, कुठेही असू द्या तो भारताच्या बाहेर, तो इथलाच व्यक्ती मानला जाईल आणि ॲज पर द ज्युरिस्डिक्शन्स, ओके, त्याला इथले कायदेच लागू होतील भारतातले. क्लिअर. तर त्याचप्रमाणे एम्प्लॉई कंपन्सेशन ऍक्टही सांगतो की एम्प्लॉई या कायद्याअंतर्गत एम्प्लॉई कुठेही भारताच्या बाहेर काम करू द्या, डझंट मॅटर, बट तो इंडियाच्या कंपनीमध्ये, रजिस्टर्ड कंपनीमध्ये तो काम करतोय, तर तशा व्यक्तीला या ऍक्ट अंतर्गत आपला भारतीय एम्प्लॉई म्हटलं जाणार आहे आणि त्याचे कोणतेही डिस्प्यूट रिगार्डिंग द compensation or in concern with the compensations which will tried here before the commissioner, before the high court, before the supreme court. Clear? So तर मग हा आन्सर बरोबर आहे की बाबा ही इज रजिस्टर्ड इन इंडिया. जर कोणतीही कंपनी, मोटार व्हेकल, एअरक्राफ्ट कोणतंही असू, ज्या जर इंडियामध्ये रजिस्टर असेल आणि कन्सर्न विथ दॅट कंपनी, तो पर्सन जर अब्रॉड मध्ये कोणत्याही बाहेर देशात वर्क करत असेल तर डेफिनेटली त्याला इथे काय आहे,
या ऍक्ट अंतर्गत ज्युरिस्डिक्शन मध्ये तो येतो. अ पर्सन एम्प्लॉयड इन एनी सच अ कॅपॅसिटी whether the contract of the employment was made before or after the passing of this act and whether such a contract is express or implied oral. आता both the statement both are correct and both are incorrect. दोन्हीही स्टेटमेंट एकमेकांशी टोटली वेगळे आहे. हा पॅटर्न थोडासा जेएमएफसीचा मी घेतलेला आहे. जेएमएफसी मध्ये आजकाल तसंच चालू आहे. म्हणजे थोडेफार क्वेश्चन्स असे येतात की कुठल्या तरी प्रोव्हिजन मधून एक स्टेटमेंट घेतलं जातं आणि कन्सर्न विथ दॅट पर्टिक्युलर प्रोव्हिजन ते स्टेटमेंट करेक्ट आहे की नाही. नंतर सेकंड प्रोव्हिजन सेकंड मधनं घेतलं जातं, सेकंड सेक्शन मधनं किंवा सेकंड ऑर्डर मधनं किंवा सेकंड चॅप्टर मधनं, आणि कन्सर्न विथ दॅट चॅप्टर कन्सर्न विथ दॅट ऍक्ट ते स्टेटमेंट तिथे तेवढ्या एरिया पुरतं बरोबर आहे की नाही हेही आपल्याला बघायला असे क्वेश्चन्स मिळतात. तर मग आता ज्युरिस्डिक्शनच्या रिगार्डिंग हा स्टेटमेंट तर बरोबर आहे, आपण वाचला होता. सेकंड आहे, अ पर्सन एम्प्लॉयड इन सच कॅपॅसिटी वेदर द कॉन्ट्रॅक्ट ऑफ एम्प्लॉयमेंट वॉज मेड बिफोर ऑर आफ्टर पासिंग ऑफ दिस ऍक्ट. कॉन्ट्रॅक्ट या कॅपॅसिटीमध्ये तू काम करतोय की एम्प्लॉय म्हणून या ऍक्टच्या, whether before the passing of this act or after the passing of this act, doesn't matter, and whether such a contract is express or implied or oral, काही फरक पडणार नाही. तो ऍक्ट पास होण्याच्या आधी तो काम करत होता एम्प्लॉय म्हणून, नंतर बिकॉज इट्स प्रॉस्पेक्टिव्ह आणि रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट आहे त्यामुळे तो नंतर करत होता. मग तो कॉन्ट्रॅक्ट कसाही असू द्या, एम्प्लॉयड जो ओरल असू द्या एक्सप्रेस असू द्या, मॅटर करता येत नाही. तो मात्र व्यक्ती इथे काय म्हटला जाईल, या ऍक्ट अंतर्गत एम्प्लॉई म्हटला जाणार. तर दोन्ही स्टेटमेंट्स बरोबर असायला पाहिजे. ओके, तर इथे 4चं उत्तर सी आहे. क्लिअर? असा अभ्यास तुमचा झाला आहे का? क्लिअर मी ऑफ द पॉइंट्स की असा अभ्यास तुमचा झालेला आहे का? ओके, अशा पद्धतीने अभ्यास झाला असेल. असं प्रश्नाला तोडून फोडून वाचून समजून घेण्याची जर सवय ठेवली, एव्हरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स प्रिलिम्स तुम्ही क्रॅक करू शकता. दिस इज कॉल्ड द स्ट्रॅटेजी. मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगते की अभ्यास जरी खूप कमी असेल पण जर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल आणि 1-2 वेळा रिव्हिजन झालं. आता कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि रिव्हिजन मध्ये काय फरक? कन्सेप्च्युअल क्लॅरिटी म्हणजे एखाद्या गोष्टीला समजून घेणे, ठीक आहे की नाही, त्याला आपलंच करणे, याला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी म्हणतात. की हा प्रोव्हिजन आहे, मला त्याला कॅच नाही करायचे, मला त्याला डेप्थ मध्ये समजून घ्यायचे. क्लिअर? एक मी आणि तुम्ही आपली मैत्री झाली, आपण दोघी चांगल्या मैत्रिणी आहोत. आपण पहिल्या भेटीत, दुसऱ्या भेटीत, तिसऱ्या भेटीत कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करतो की इफ यू आर लाईक माय पॅटर्न्स, झेनजी वर्ड्स तुमचे काय काय आहेत, ठीक आहे की नाही, की तुम्ही माझ्या पॅटर्न्स मध्ये येत आहेत का, आपल्या वाईब्स मॅच होत आहेत का. दिस इज कॉल्ड द कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. आता 1 महिना झाला, 2-3 वेळ भेटलो, 2 महिने 3 महिने, छान आपली मैत्री झाली. आता त्यानंतर मला तुम्हाला काही बोलायचं असेल, तुम्हाला मला काही, आपण डायरेक्टली बोलतो. इट्स कॉल्ड द रिव्हिजन्स. क्लिअर? आपण आता खूप फ्रँकली झालो तर इट्स अ रिव्हिजन. त्यामुळे पहिले लेक्चर प्रॉपरली कंप्लीट करा, पण लेक्चर कंप्लीट करताना सुरुवातीला आपला बेअर ऍक्ट बाजूला घ्या. मी काय काय बोलते ते सगळं लिहून घ्या. एकदा लेक्चर पूर्ण कंप्लीट करायचे आहे, त्यानंतर परत ते बेअर ऍक्ट घ्यायचं, त्याला प्रॉपरली वाचायचे. नाही समजलं तर लेक्चर काढायचे, पुन्हा तिथे जाऊन बघायचं की मला काय समजलं नव्हतं. ही सेकंड स्टेप आहे. थर्ड स्टेप, आता तुम्हाला लेक्चर काढायची गरज अजिबात नाही. थर्ड स्टेपवर तुम्ही वाचन करू शकता आणि फोर्थ स्टेप पासून तुम्ही त्याच वाचन केलं, तेच कन्सेप्च्युअल क्लॅरिटीला रिवाइज करू शकता. त्याचं कारण असं आहे की, ठीक आहे, एक सिंपल उदाहरण सांगतो. धुरंधर पिक्चर बघितला, धुरंधरचं एखादं गाणं बघितलं तुम्ही आणि धुरंधरचं गाणं पहिल्यांदा तुम्हाला पाहिलं, तुम्हाला पाठ नाही झालं, ऐकल्या म्हणजे थोडंसं लक्षात नाही आलं, सेकंड टाइम नाही आलं, थर्ड टाइम आता तुम्हाला ते गाणं पाठ व्हायला लागेल. लक्षात आलं? दिस इज कॉल्ड द रिव्हिजन. तर डोळे जे आहेत आपले, जे एक शब्द बघतात नुसतं ऐकण्यावर नाही तर ते पाहावं पण लागतात. 1-2-3 वेळा एखादा वर्ड, एखादं प्रोव्हिजन्स बघितलं, वारंवार त्याच्यावर मन लावून फोकस केला तर ते आपल्याला पाठ होतं. ठीक आहे? सो रिव्हिजन करणं अत्यंत गरजेचं आहे. रिव्हिजन नाही केलं तर त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते निगेटिव्ह आहे, की म्हणजे प्रोव्हिजन्स किंवा आन्सर आपल्या निगेटिव्ह मध्ये जाऊ शकतं. एम्प्लॉयर इन्क्लूड. आता एम्प्लॉई बद्दल झालं आपलं. आता 2च गोष्टी याच्यामध्ये, एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर आणि कमिशनर. क्लिअर? आणि थोडा अपीलमध्ये हायकोर्ट्स वगैरे. या 3च प्रोव्हिजन्सवर पूर्ण ऍक्ट डिपेंड आहे. काय?
एक तर पहिला तर कंपल्सेशन, सब्जेक्ट मॅटर ऑफ दिस ऍक्ट विच इज अ कंपल्सेशन. सेकंड आहे एम्प्लॉई, थर्ड आहे एम्प्लॉयर आणि फोर्थ आहे कमिशनर. आणि स्केड्यूल की काय काय आहेत. ठीक आहे, बाकी याच्यावर काहीच नाही. एम्प्लॉयर एनीबडी ऑफ ए पर्सन वेदर इनकॉर्पोरेटेड ऑर नॉट. यस. एनी मॅनेजिंग एजंट ऑफ एन एम्प्लॉयर अँड द लीगल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द डिसीज्ड एम्प्लॉयर वेदर अपॉइंटेड ऑर नॉट. बोथ आर करेक्ट, बोथ आर इनकरेक्ट. आय थिंक याचं उत्तर 5चं ए असायला पाहिजे की एनी बडी ऑफ ए पर्सन वेदर इनकॉर्पोरेटेड ऑर नॉट. एनी मॅनेजिंग एजंट ऑफ द एम्प्लॉयर. मॅनेजिंग एजंट इज नॉट ए एम्प्लॉयर. दॅट पर्टिक्युलरली he is designated as a managing agent. Managing agent of an employer and the legal representative of the deceased employer whether appointed or not. मी ते कन्फ्यूज केलंय तुम्हाला प्रश्न विचार. मॅनेजिंग एजंट इज अ मॅनेजिंग एजंट, ही इज नॉट द एम्प्लॉयर. क्लिअर, तो एम्प्लॉयरचा मॅनेजिंग एजंट आहे, बरोबर आहे. त्यानंतर लिगल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द डिसीज्ड एम्प्लॉयर अपॉइंटेड असेल ना एलआर, एलआरला प्रॉपरली अपॉइंट करावं लागतं. सपोज माझ्याकडचा एम्प्लॉय कोणीतरी डेथ झालेला आहे माझ्या फॅमिलीमधला, मी डायरेक्टली जाऊन म्हणू शकत नाही की आय एम अ लिगल रिप्रेझेंटेटिव्ह एलआर ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन. अरे नाही बाबा, तुला लिगली अपॉइंट करावं लागेल की मी आहे, कागदोपत्री मला अपॉइंट करा. जरी तुम्ही मुलगा मुलगी असेल कोणाचे तरी, कागदोपत्री अपॉइंट केल्यानंतर तुम्ही एलआर एम्प्लॉयर होऊ शकता, बरोबर आहे की नाही, त्याच्या आधी नाही. तर याच्यासाठी लक्षात घ्या शब्द, तर म्हणून हे आन्सर चुकीचं आहे. मग हे आन्सर चुकीचं आहे तर बोथ आर करेक्ट येत नाही, बोथ आर इनकरेक्ट वर जाऊच नका. त्यामुळे एनीबडी ऑफ ए पर्सन वेदर इनकॉर्पोरेटेड ऑर नॉट, दॅट इज द पर्सन इज एम्प्लॉय. ठीक आहे. सो नाव कम टू द मॅनेजिंग एजंट. तर आन्सर काय आहे लक्षात घ्या, मी ते तुम्हाला कन्फ्युजन होईल परत पीडीएफ मध्ये जे रेकॉर्डेड वगैरे बघतील ते. ठीक आहे. सो दिस इज द आन्सर. ठीक आहे, इट्स आन्सर. नाव कम टू द नेक्स्ट. मॅनेजिंग एजंट मीन्स, आता मॅनेजिंग एजंट कोण आहे, मॅनेजिंग एजंट मीन्स चूज द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2 आणि असर्शन असेही तुम्हाला इथे आन्सर्स विचारू शकतात, क्वेश्चन्स येऊ शकतात. एनी पर्सन अपॉइंटेड ऑर ऍक्टिंग ॲज द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ अनदर पर्सन फॉर द पर्पज ऑफ कॅरिंग ऑन सच अदर पर्सन्स ट्रेड ऑर बिझनेस बट डज नॉट इन्क्लूड अन इंडिव्हिज्युअल मॅनेजर सबऑर्डिनेट टू द एम्प्लॉयर. तुम्ही पण आन्सर सांगत जा माईक ऑन करून. ठीक आहे, की कोणताही पर्सन ज्याला अपॉइंट केला आहे ऍक्टिंग ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह, तुम्हाला ऍक्ट करायचं आहे रिप्रेझेंटेटिव्ह, हे आपल्याला डेफिनेशन कॉन्ट्रॅक्ट मध्ये पण दिलेली आहे. आणि इंडिव्हिज्युअली त्याचा आपण एम्प्लॉयर असतो. त्यानंतर इथे बघा, एनी पर्सन अपॉइंटेड ऑर ऍक्टिंग ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ अनदर पर्सन्स फॉर द पर्पज ऑफ कॅरिंग ऑन सच अदर्स पर्सन्स ट्रेड ऑर बिझनेस इन्क्लूड अन इंडिव्हिज्युअल मॅनेजर सबऑर्डिनेट टू अन एम्प्लॉयर. आता इथे 2 प्रश्नांचे उत्तर तुम्हाला इथे आहे आणि तिथे काय म्हटलं आहे बघा, but does not include an individual manager subordinate to an employer. आणि इथे म्हटलं आहे include an individual manager subordinate to an employer. या 2 मध्ये फरक आहे. जेव्हा असे तुम्हाला स्टेटमेंट दिसत आहे आणि तुम्हाला वाटतं की दोन्ही सारखे, तर कुठेतरी शॅल, मी, नॉट, डज नॉट या पद्धतीमध्ये तुम्हाला कुठेतरी डिफरन्स शोधायचा. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आता याच्यावर तुमचा अभ्यास झालेला असेल की कोण आहे मॅनेजिंग एजंट. पहिली गोष्ट, जर कदाचित अभ्यास झाला नसेल, एखादा रिव्हिजन झालं असेल कमीत कमी, तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आणि तुम्हाला आन्सर करता आलं पाहिजे. बोथ स्टेटमेंट्स आर इक्वल आहे का नाही. कुठे नॉट दिसतोय तर नॉट तर डायरेक्टली दिले जाणार नाही, एक तर हो किंवा आहे, दोन पैकी हो किंवा नाही, 2 पैकी एकच बरोबर राहणार. बोथ स्टेटमेंट आर ॲब्सोल्युटली करेक्ट, ओनली 1 इज करेक्ट अँड सेकंड इज इनकरेक्ट, बोथ आर इनकरेक्ट. ठीक आहे. तर याचं जे उत्तर आहे 6चं मी इथे दिलेलं आहे ए, दॅट इज डज नॉट इन्क्लूड अन इंडिव्हिज्युअल मॅनेजर सबऑर्डिनेट टू अन, बोथ स्टेटमेंट्स आर इक्वल. ठीक आहे. याचं C6 ए दिसतंय मला इथे. बोथ स्टेटमेंट्स आर इक्वल. थोडं मला इथे डाऊट वाटतंय तर आपण याला बाजूला ठेवूया, मी उद्या तुम्हाला सांगते. मला थोडंसं डाऊट, कोणाला जर प्रॉपरली आन्सर याच्यामध्ये मिळाला असेल तर प्लीज टेल मी. मी इथे क्वेश्चन्सला यस सी असेल ना, ओनली 1 इज करेक्ट. यस, हा सीच आहे इथे, चुकून मी ए लिहिलं नाही, त्याला ए झाले असं, तर याचा आन्सर सी यायला पाहिजे. ठीक आहे. तर सी आन्सर याचं येईल, कारण की हा एकच ओनली 1 इज करेक्ट अँड सेकंड इज इनकरेक्ट. इथलं नॉट जे आहे ते येत नाही, इंडिव्हिज्युअल पर्सन नाही आहे. 7 मध्ये चूज द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग असर्शन्स. स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2,
आता हे का क्वेश्चन्स दिले की टाइम तुम्हाला कळला पाहिजे, हे सगळे टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन्स आहेत. Partial disablement is of a temporary nature, but it reduced the earning capacity of employee in any employment in which he was engaged at the time of the accident resulting in the disablement. Where the disablement is the permanent nature, such a disablement reduces his earning capacity in every employment which he was capable of understanding at the time. I think both are correct. त्याचा आन्सर असायला पाहिजे 7चा आन्सर ए दिसतंय इथे. बोथ आर करेक्ट, बोथ आर इनकरेक्ट. तर दोन्ही सिच्युएशन मध्ये पार्शियल डिसेबलमेंटचं प्रॉपरली इथे दिलंय आणि परमनंट डिसेबलमेंटचं, तर बोथ आर करेक्ट. ठीक आहे, तर याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. मॅडम याला कसं सॉल्व्ह करायचं, ट्रिक्स, प्रत्येक क्वेश्चनची जर ट्रिक्स असती तर कोणीही पास झालं असतं. अभ्यास केल्यानंतर ट्रिक्स ऑटोमॅटिकली डेव्हलप करायला पाहिजे किंवा करता येतात. अभ्यासच नाही केला तर ट्रिक्स नाही काम करणार. आता टोटल डिसेबलमेंट्स मीन्स काय आहे, सच डिसेबलमेंट्स वेदर ऑफ अ टेम्पररी और परमनंट नेचर as incapacitates a employee for all from which he was capable of performing at the time of accident resulting in the disablement. ठीक आहे, तर टेम्पररी. and whether aggregate percentage of the loss of earning capacity against those injuries amounts to 100% or more. तर इथे बघा, आय थिंक 2 ऑप्शन, हा चारही मी A1 ABC टोटल डिसेबलमेंट्स काय. तर 8चं उत्तर तुम्हाला इथे बी असं दिसतं की वेअर द अग्रिगेट पर्सेंटेज ऑफ द लॉस हे असायला पाहिजे. ठीक आहे, 8चं उत्तर हे असणार आहे. ठीक आहे, सो रेडनी करते म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर वेजेस इन्क्लूड एनी प्रिव्हिलेजेस, बेनिफिट, ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस, ऑल आर करेक्ट. तर ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस येतात का वेजेसमध्ये, सांगा मला. 9चं उत्तर तुमचं आहे डी, ऑल आर करेक्ट. येस, वेजेसच्या डेफिनेशन मध्ये आपण खूप सारे अलाउन्सेस बघतो इथे, त्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस आहे, बेनिफिट अँड प्रिव्हिलेज तर डेफिनेशन्स मध्येच दिलंय. त्याच्यामुळे याचं जे आन्सर आहे तुमचं हे असणार आहे ऑल आर करेक्ट. ठीक आहे, येस. त्यानंतर एम्प्लॉयर शॅल लायबल टू पे कम्पन्सेशन अंडर द एम्प्लॉईज कम्पन्सेशन ऍक्ट. आन्सर सांगत जा तुम्ही पटपट, बघू मला कोणाचे बरोबर आहे. तर इथे लायबल आहे कम्पन्सेशन पे करायला एम्प्लॉईज कम्पन्सेशन ऍक्ट अंतर्गत. तर कसं, इफ अ पर्सनल इंजुरी इज कॉज टू एम्प्लॉय बाय ऍक्सिडेंट अरायझिंग आउट ऑफ द कोर्स ऑफ हिज एम्प्लॉयमेंट. पर्सनल इंजुरी इज कॉज टू द एम्प्लॉय बिकॉज बाय द ऍक्सिडेंट अरायझिंग आउट ऑफ एम्प्लॉयमेंट. पर्सनल इंजुरी इज कॉज टू एम्प्लॉय, हे मी बनवलेले आहेत आता हे ऑप्शन्स. ऍक्सिडेंट अरायझिंग इन द कोर्स ऑफ हिज एम्प्लॉयमेंट. पर्सनल इंजुरी इज कॉज ऍक्सिडेंट नॉट अरायझिंग आउट ऑफ अँड इन द कोर्स ऑफ हिज एम्प्लॉयमेंट. आता दोन्हीही सिच्युएशन मध्ये इथे लाईफ एंटायटल असतो तो. ठीक आहे की नाही. तर 10चं उत्तर इथे मी ए काढलं आहे की जेव्हाही त्याला पर्सनल इंजुरी होती आहे कॉज टू एम्प्लॉयमेंट बाय ऍक्सिडेंट अरायझिंग आउट ऑफ अँड इन द कोर्स ऑफ हिज एम्प्लॉयमेंट. सरळ सरळ डेफिनेशन मध्ये दिले. मग इकडे काय फरक आहे तर बघा, इथे आय थिंक कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट नाही आहे आणि इथे अरायझिंग आउट ऑफ नाही आहे आणि इथे सरळ सरळ नॉटच दिलेला आहे. ठीक आहे, आउट ऑफ दिलंय. तर त्याच्यामुळे ए हे आन्सर करेक्ट आहे. ठीक आहे, जे डेफिनेशन मध्ये आहे ते आहे. The employer shall not be so liable for compensation under the Employee Compensation Act in respects of any injury which does not result in the total or partial disablement of the employee. तर 11चं उत्तर तुमचं इथे सी यायला पाहिजे की फॉर पिरियड ऑफ एक्सिडिंग 3 years. ठीक आहे, तर 3 वर्षाचा तुम्हाला इथे पिरियड दिलेला आहे. प्लीज एकदा कन्फर्म करून घ्या. असे क्वेश्चन्स तर फक्त आणि फक्त रट्टा मार किंवा रिव्हिजन्सवरच तुमचे डिपेंड करतील, कारण हे इयर्स अँड टाइम लिमिटेशन्स जिथे दिलेले असतात तिथे तुम्हाला अभ्यासच करावा लागतो. एम्प्लॉयर शाल नॉट सो लायबल फॉर अ कंपन्सेशन अंडर द एम्प्लॉई कंपन्सेशन in respects of injury not resulting in a death or permanent total disablement caused by an accident which is directly attributable to. तर डायरेक्टली अट्रिब्युटेबल जर असेल याच्यामध्ये तर 12चं उत्तर तुमचं डी यायला पाहिजे, ऑल आर करेक्ट. किंवा एम्प्लॉयर हॅव्हिंग बीन ॲट द टाइम देअर ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ द ड्रंकमध्ये असेल तर तो इथे एंटायटल नाही आहे. जर दारू पिऊन कामावर जात असेल तर एम्प्लॉयर लायबल नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जर सांगितलंय सेफ्टी तुम्ही यूज करा तर तुम्ही करत नाही जाणून बुजून. ठीक आहे, सेफ्टी गार्ड वगैरे, तर याच्यामध्ये डी उत्तर आहे. दिस इज व्हेरी सिम्पल. ठीक आहे, तुम्ही एकदा वाचलं तरी येऊन जाईल की कुठे एम्प्लॉयर लायबल नाही आहे.
सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आफ्टर गिव्हिंग बाय नोटीस, किती दिवसाचं नोटिफिकेशन काढण्याची नोटीस द्यावी लागते सेंट्रल गव्हर्नमेंटला. झालंय आपलं अकॉर्डिंग टू द स्केड्यूल. जर काही चेंजेस करायचे असेल तर स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटला किती दिवसाची नोटीस द्यावी लागते, तर इथे आय थिंक 6 मंथ असेल. हो ना, बरोबर आहे. काय आन्सर आहे 13चा आन्सर आहे ए. सॉरी, नॉट लेस दॅन 3 मंथ्स आहे. ठीक आहे सर, हे आन्सर याचं नॉट लेस दॅन 3 मंथ्स आहे. 3 महिन्याची नोटीस स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटला द्यावी लागते ऑफिशियल गेजेट्स मध्ये. द अमाऊंट ऑफ कम्पन्सेशन शाल, किती आहे अमाऊंट ऑफ कम्पन्सेशन शाल, वेअर द डेथ जर झाली असेल, द इंजुरी अँड अमाऊंट ऑफ द 50% ऑफ द मंथली वेजेस ऑफ द डिसीज. तर डायरेक्टली मी आन्सर सांगते आता याचा. 14चा आन्सर ए आहे की एम्प्लॉय मल्टिपल करायचं आहे रिलेव्हंटची आणि अमाऊंट 1,20,000 रुपीज विच एव्हर इज मोर. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे वेअर परमनंट टोटल डिसॅबलमेंट असेल तर 60% आहे. तर 1 and 2 बोथ आर करेक्ट. याचं ए आन्सर तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे, तो दोन्हीही करेक्ट. हे तुम्हाला सांगितलं होतं की प्रॉपरली बघून घ्या एकदा तुम्ही, काय की पर्सेंटेज मध्ये किती द्यायचं आहे वगैरे. तर 14चा आन्सर ए आहे. 15चा आन्सर अकॉर्डिंग टू, कधी कधी माझे चुकू शकतं पट टायपिंग वगैरे करताना किंवा रीडिंग करताना. हा ऍक्च्युली मी जेव्हा स्वतः MCQs किंवा मी जेव्हा स्वतः बनवते तेव्हा चुका कमी राहतात, कारण माझं मी प्रॉपरली वर्ड टू वर्ड सगळं बनवते. बट जेव्हा दुसरीकडून कोणी बनवून मला देतं तेव्हा थोडंसं कदाचित होऊ शकतं. पण याच्यामध्ये चुका कमी आहेत, दिसत नाही किंवा, कारण मी बनवलं आहे स्वतः. अकॉर्डिंग टू द सेक्शन 4 ऑफ द एम्प्लॉय कंपन्सेशन ऍक्ट, कंपन्सेशन शॉल पेड ॲज सून ॲज इट फॉल्स ड्यू वेअर एनी एम्प्लॉयर इज इन अ डिफॉल्ट इन अ पेइंग ऑफ द कंपन्सेशन. तर डेफिनेटली विदिन 1 मंथ आहे, विदिन 2 मंथ, विदिन 3 मंथ. सर तुम्हाला किती महिन्यामध्ये हे करायचं आहे, तर 15चं उत्तर आपल्याकडे ए आहे. विदिन 1 मंथ फ्रॉम द डेल फेल्स ड्यू. ओके, तर तिथून तुम्हाला 1 मंथमध्ये द्यायचं आहे. सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम फॉलोइंग स्टेटमेंट वेअर एनी एम्प्लॉयर इज इन डिफॉल्ट पेइंग द कंपन्सेशन विदिन 1 मंथ फ्रॉम द डेट ऑफ फेल. आणि त्यांनी जर नाही पेमेंट दिलं तर काय होणार आहे, तर 16चा आन्सर तुम्हाला सी आहे. सी. ओके, येस, 16चा आन्सर सी आहे. ठीक आहे, 16 सी. क्लिअर. तर 16चा आन्सर सी यायला पाहिजे. बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट. ठीक आहे. तर जे काही 12% किंवा नॅशनल बँकच्या इंटरेस्टने तुम्हाला त्याला पे करावं लागणार आहे. सेक्शन 5 ऑफ दी, ओके, इथे 16च्या नंतर डायरेक्टली 18, 17 नाही आहे. बट डोंट वरी, 17 नसल्यामुळे काही फरक पडणार नाही. सेक्शन 5 ऑफ द एम्प्लॉई कंपन्सेशन ऍक्ट 1923 डील्स विथ रिव्ह्यू मेथड ऑफ कॅल्क्युलेशन वेजेस. याच्यासाठी रिव्हिजन करावं लागणार आहे. ही सेक्शन जो 5 आहे, आय थिंक मेथड ऑफ कॅल्क्युलेटिंग वेजेस असायला पाहिजे. येस, 18चं उत्तर ना, 18चं उत्तर बी यायला पाहिजे. ठीक आहे, तर हे आहे उत्तर. येस, पुढे चला. हे डायरेक्टली सेक्शन्स आहेत. कंपन्सेशन आर टू बी असाइन, अटॅच ऑर चार्ज, असाइन ऑर चार्ज ऑर अटॅच ऑर असाइन. तर तिन्ही यायला पाहिजे. 19चं उत्तर ए यायला पाहिजे. ठीक आहे, की कंपन्सेशन काय असतं, असाइन नसतं, अटॅच आणि चार्ज करता येत नाही. ठीक आहे, तर याचं उत्तर हे यायला पाहिजे. ठीक आहे, आपण बघितलं होतं की कंपन्सेशनवर कधी चार्ज होत नाही कुणाचा, त्याला असाइन करून ठेवता येत नाही. ठीक आहे. नो क्लेम फॉर कंपन्सेशन शॅल बी एंटरटेन बाय द कमिशनर अनलेस नोटीस. ओके, डेफिनेटली एंटरटेन करायचं असेल तर नोटीस तुम्हाला द्यावी लागणार आहे. किती दिवसाची, तर 20चा आन्सर आहे तुमचं बी. दॅट इज विदिन 2 years ऑफ द अक्युरन्स ऑफ द ऍक्सिडेंट. इन द केस ऑफ डेथ विदिन 2 years फ्रॉम द डेट ऑफ द डेथ. ठीक आहे, तर हे डेथ आणि ऍक्सिडेंटच्या 2 वर्षाच्या आतमध्ये द्यायचं आहे. तर याचा आन्सर बी आहे. Power to require from employers statement regarding fatal accidents. The provisions given in section of the Employee Compensation Act under this section. तर कधी कुठे दिलाय, आय थिंक 10A, 10B, 10C, 10D. आता सांगा, पट्ट सांगत राहा. माईक ऑन करून पटकन आन्सर सांगायचं. 21चा आन्सर काय आहे, ए. दॅट इज 10A. ठीक आहे, कारण मी जरी चुकले टायपिंग करताना तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. वेअर बाय एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स नोटीस इज रिक्वायर्ड टू बी गिवन authority to by any authority by or on the behalf of the employer of accidents occurring on his premises which results in the death or serious bodily injury. The person is required to give the notice. Definitely notice देणं गरजेचं आहे तुम्हाला. तर ए उत्तर याचे यायला पाहिजे इथे.
ठीक आहे. ABCD डायरेक्टली ऑप्शन्स आहे की 7 days अँड सिरियस बॉडीली इंजुरी वगैरे असेल तर तुझं कमिशनर हे तुम्हाला द्यायचं आहे नोटीस. हे नोटीस पिरियड कधी द्यायची, काय द्यायची, तुम्हाला खूप अत्यंत गरजेचं आहे. प्लीज हे प्रॉपरली वाचा, यावर डेफिनेटली क्वेश्चन्स येतील. सेक्शन 13 मध्ये काय सांगितलं आहे, डील्स विथ द आय थिंक स्ट्रेंजरच्या अगेन्स्ट रेमेडीज असेल. 23 मध्ये येस 23चा आन्सर बी आहे. ठीक आहे, 23चा आन्सर बी आहे. येस ठीक आहे. हा डायरेक्ट क्वेश्चन आहे सेक्शनवर. अ स्पेशल प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू द एम्प्लॉयर अब्रॉड ऑफ द कंपनीज मोटार व्हेकल ऍक्ट. तर त्याचे सेक्शन्स कोणता डील करतो आहे, तर बघा याच्यामध्ये डायरेक्टली सेक्शन्स तुम्हाला दिलं आहे 24 मध्ये बी. ठीक आहे, 15 बी. ते हे तुम्हाला पाठ करावं लागणार. स्टेट गव्हर्नमेंट मे डायरेक्ट दॅट एव्हरी पर्सन्स एम्प्लॉइंग शल सेंड ॲट सच अ टाइम अँड इन फ्रॉम द सच ऑथॉरिटी correct the written specifying the number of the injury in respect of which compensation has been paid by the employer during the previous year. अच्छा, हा खूप महत्वाचा क्वेश्चन आहे 25 वाला. प्रिव्हियस इयर अँड द अमाऊंट ऑफ द कम्पन्सेशन टुगेदर विथ सच अदर. नेक्स्ट इयरचं देत नाही, प्रिव्हियस इयरच देईल. करंट इयर अँड अमाऊंट ऑफ द नाही, प्रिव्हियस अँड करंट इयर नाही. तर इथे आन्सर आहे तुमचं प्रिव्हियस इयर. तुम्ही ऍक्ट मध्ये जाऊन बघू शकता, ऍज इट इज आन्सर आहे. ठीक आहे, 25. त्यानंतर 26 वर या. अकॉर्डिंग टू द, आता ज्यांचा ऍक्ट झाला, ज्यांनी अभ्यास केला त्यांना पटपट कळत असेल, पण ज्यांचं काही झालंच नाही, वाचलंच नाही, त्यांना डोक्यावरूनच जाणार आहे. त्याला मी काही करू शकत नाही. त्यामुळे चांगल्या प्रकारे अभ्यास करा. नाही लेक्चर पाहिले असेल तर लेक्चर पहा. ठीक आहे, आणि आता ही जी टेस्ट झाली तर 26 तारखेला असं करू नका. ज्यांचा अभ्यास झालेला नाही त्यांनी अनफेअर लेबर प्रॅक्टिसेसचा अभ्यास करा आणि तरच 26 तारखेला टेस्ट द्या. 17A एव्हरी एम्प्लॉयर शॅल इमिजिएटली ॲट द टाइम ऑफ एम्प्लॉयमेंट of an employee inform the employee of his right to compensation. Yes, in writing as well as through electronic means. English, Hindi, official language. तर 26चं उत्तर सी येते. बोथ आर करेक्ट. येस, त्यांनी दोन्ही ऑप्शन्स सांगितले आहेत. ठीक आहे. 27 मध्ये सेक्शन 18. तर आय थिंक पेनाल्टीशी सेक्शन 18 लागू होतो. कन्फर्म करून घेते मी. नाही, रेफरन्स टू द कमिशनर आहे का, नाही पेनाल्टीज, सॉरी पेनाल्टीज आहे. तर सेक्शन 18 मध्ये पेनल्टीज दिलेल्या आहे. ज्युरिस्डिक्शन ऑन द एम्प्लॉई. ज्युरिस्डिक्शन काय आहे की कुठल्या एम्प्लॉईनी कुठल्या कमिशनरकडे जायचं आहे. तर जिथे ऍक्सिडेंट झालेला आहे ज्या फॅक्टरीमध्ये तिथे जो कमिशनर असेल तिथे जायचं आहे. इन द केस जिथे डिपेंडंट क्लेमिंग डेथ झाली आहे तर डिपेंडंट कुठे राहतात, क्लेम करणारे ओरिजिनली रिसाइड तिथे जायचं आहे. द एम्प्लॉई हॅज इज रजिस्टर ऑफिस, तिथे जाऊ शकतात. ऑल आर करेक्ट. तर याचा आन्सर काय आहे, ऑल आर करेक्ट येतो. ठीक आहे, दिस इज द ज्युरिस्डिक्शन अंडर दिस ऍक्ट. Whoever fails to maintain a notice book which is required to maintain. कोणाला नोटीस बुक मेंटेन करायची आहे तुम्हाला, एम्प्लॉयरला, आणि तो एम्प्लॉयर मेंटेन करत नसेल तर त्याला इथे लायबिलिटी आहे. काय आहे लायबिलिटी 29 मध्ये बघा, ए शॅल बी पनिशेबल विथ अ फाईन विच शॅल नॉट बी लेस दॅन 50,000 रुपीज. ओके, कुठे दिलंय, 18A मध्येच दिलंय, पहिलाच पॉइंट आहे. ठीक आहे, तर हे आन्सर आहे तुमचं. त्यानंतर सेकंड आहे 18A मधलाच क्वेश्चन आहे की पेनाल्टीज काय आहे अंडर सेक्शन. तर काय काय वर पेनाल्टीज आहे सेक्शन 18 मध्ये. फेल्स टू मेंटेन अ नोटीस बुक, फेल्स टू सेंड रिपोर्ट वर, फेल्स टू मेक अ रिपोर्ट फॉर पेनाल्टी आहे. फेल्स टू इन्फॉर्म द एम्प्लॉई ऑफ हिज राईट टू कंपन्सेशन. ऑल आर करेक्ट. 1, 2, 3 तर 4 सगळ्या करेक्ट आहे. सगळ्या प्रकारच्या पेनाल्टी 18A मध्ये दिलेल्या आहे. सिलेक्ट द, चूज द, select the correct statement. No civil court shall have a jurisdiction to settle, decide, deal with any questions which is by or under this act required to be settled, decide or dealt with the commissioner to the enforce by any liability incurred under this act. कुठे 31 मध्ये आलो आपण. Civil court shall have a jurisdiction to settle, decide or deal with any questions which is by or under the act required to settle. सिव्हिल कोर्टाला पॉवर आहेत का या ऍक्ट अंतर्गत मॅटर डिसाइड आणि सेटल करायचे. तर ओनली 1 इज करेक्ट की यस, सिव्हिल कोर्टाला कोणताच राईट नाही आहे. बघितलं तुम्ही, कुठेही इथे आपल्याला ऍक्ट मध्ये कुठेच सांगितलं नाही आहे की सिव्हिल कोर्टाला राईट आहे. तर आन्सर सिव्हिल कोर्टाला राईट नाही आहे. एकदा तुम्ही कमिशनरकडे आणि आफ्टर ती कमिशनर हायकोर्ट्सकडे जात आहात इथे. ठीक आहे की नाही. तर इथे ओनली 1 इज करेक्ट आन्सर यायला पाहिजे. सिव्हिल कोर्टाला राईट आहे का नाही, सरळ सरळ सेक्शन मध्ये लाईन आहे तिथे की सिव्हिल कोर्टाला राईट नाही आहे. चूज द करेक्ट फ्रॉम द फॉलोइंग. स्टेट गव्हर्नमेंट मे अपॉइंट अ कमिशनर.
सेंट्रल गव्हर्नमेंट मे अपॉइंट अ कमिशनर, सुप्रीम कोर्ट तर नाहीच अपॉइंट करत, हायकोर्ट नाहीच अपॉइंट करत, तर आपल्या इथे आन्सर यायला पाहिजे स्टेट गव्हर्नमेंट, बिकॉज इथे स्टेट गव्हर्नमेंटला राईट आहे की ते कमिशनर अपॉइंट करतील. Whether an accident occurs in a respect of which liability to pay compensation under this act arises, a claim for such a compensations may subject to the provision of this act. तर बघा इथे काय म्हटलंय, लायबिलिटी अकर्स होतीये तुमची जेव्हा ऍक्सिडेंट झाला तेव्हा, तर कंपन्सेशन सब्जेक्ट टू द प्रोविजन्स कुठे ते दिलं जाईल. तर याचा आन्सर आहे 33चं, सॉरी हो 33चा आन्सर तुमचा येणार आहे ए, मेड बिफोर दी कमिशनर. ठीक आहे, तर तुम्हाला कमिशनर समोरच जायचं आहे. या ऍक्ट मध्ये कमिशनर आणि हायकोर्ट दोन पैकी कोणीच नाही आहे, आणि कमिशनर मध्ये तुम्ही कमिशनर कडे जाऊ शकता. अपील आलं तिथेच हायकोर्ट कडे जावं लागेल, अदरवाईज तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट कमिशनरच करायचं. कमिशनर शॅल हॅव ऑल द पॉवर ड्युरिंग द प्रोसिडिंग्स, सिव्हिल कोर्ट्स, क्रिमिनल कोर्ट्स बोथ, दोन्हीही प्रकारचे सिव्हिल ॲज वेल एज क्रिमिनल पॉवर इथे कमिशनरला दिलेले आहे. त्यामुळे बोथ व्हेनेवर नेसेसरी मी इथे आन्सर इथे अशा प्रकारे दिले की जेव्हाही गरज पडेल सिव्हिलची, जेव्हाही गरज पडेल क्रिमिनलची, त्या प्रकारे जाऊ शकता. 35चं घ्या, सेक्शन 24 ऑफ दिस ऍक्ट, मेथड ऑफ रेकॉर्डिंग अपीअरन्स ऑफ द पार्टीज, आय थिंक असायला पाहिजे. 35चं उत्तर यस. थोडं शिकवलं मी तुम्हाला, आठवत आहे मला. ठीक आहे, त्यानंतर पुढे या. अकॉर्डिंग टू सेक्शन 25A द कमिशनर शाल डिस्पोज ऑफ द मॅटर रिलेटिंग टू द कंपन्सेशन अंडर दिस ऍक्ट विदिन अ पिरियड ऑफ, किती आहे टाइम पिरियड ड्युरेशन्स फॉर द डिस्पोज ऑफ, आय थिंक ए 36 आहे ना, हा 3 months आहे. ठीक आहे, 3 महिन्यामध्ये डिस्पोज ऑफ करायला पाहिजे. 27 सेक्शन मध्ये सांगितलंय की ऑल कॉस्ट इन्सिडेन्शियल टू एनी प्रोसिडिंग्स बिफोर द कमिशनर शॅल बी द डिस्क्रिशन ऑफ द कमिशनर. मॅन्डेटरी आहे का, बोथ आर, आय थिंक डिस्क्रिशनरी पॉवर असेल कमिशनरचा. त्याच्यामध्ये जो आन्सर आहे तुमचा 37चा आन्सर ए यायला पाहिजे की ॲज पर द डिस्क्रिशनरी पॉवर, जसं योग्य वाटेल कमिशनरला त्याप्रमाणे कॉस्ट मिळणार आहे. अ कमिशनर मे इफ थिंग्स फिट सबमिट फॉर द रिव्ह्यू डिसिजन्स टू द हाय कोर्ट्स decision of the high courts, and if he does so shall decide the questions in conformity. I think question of law असेल. ठीक आहे की नाही, तर हे बघा ऑप्शन्स मध्ये आहे 38चं सी उत्तर. क्वेश्चन ऑफ लॉ असेल तरच हायकोर्ट कडे अपील जाईल किंवा डिसाईड होईल हायकोर्ट कडे. 28 सेक्शन कशाशी डील करतो, आय थिंक कॉस्टशी असेल. 39 यस, नाही रजिस्ट्रेशन ऑफ द अग्रीमेंट आहे, सॉरी. ठीक आहे, त्यानंतर where memorandum of any agreement the registration of which is required by section 28 is not sent to the commissioner as required by the section. व्हेरी सिम्पल क्वेश्चन, ॲज इट इज क्वेश्चन आहे. जर अभ्यास केला असेल तर 40 मध्ये सरळ सरळ आन्सर आहे, द एम्प्लॉयर शॅल लायबल टू पे फुल अमाऊंट ऑफ द कंपन्सेशन. डिपॉझिट करायला सांगितले होते, नाही केले, मग आता तुम्ही काय करा, फुल अमाऊंट ऑफ कंपन्सेशन पे करा. अकॉर्डिंग टू द सेक्शन 30 ऑफ दिस ऍक्ट अँड अपील शॅल लाई टू द सेशन इंडस्ट्रियल सुप्रीम कोर्ट. तर 41चा आन्सर डी हायकोर्ट असायला पाहिजे. व्हेरी सिम्पल आन्सर. ठीक आहे की नाही, बघा पूर्ण ऍक्ट रिवाइज झाल्यानं तुमचा. अकॉर्डिंग टू सेक्शन 30 सॉरी अँड अपील शॅल लाय ऑन द, कोणत्या पॉइंटवर अपील लाय होणार आहे तुमची 42 क्वेश्चन्स मध्ये, तर ऑर्डर अवॉर्डिंग अँड कंपन्सेशन लमसम अमाऊंट आहे. वेदर बाय वे ऑफ द रिडम्शन्स असेल किंवा हाफ मंथली पेमेंट असेल तर अपील होते का, तर येस अपील होते. ठीक आहे, दिले अपीलच्या सेक्शन मध्ये. ऑर्डर अवॉर्डिंग इंटरेस्ट येस अपील होते. जर इंटरेस्ट आणि पेनल्टी कमी लावली तर ओके, कॉमन आहे, जे की आपण CRPC मध्ये पण बघतो, CPC मध्ये पण बघतो. अँड ऑर्डर रिफ्युजिंग टू अलाउ रिडम्शन्स ऑफ कोर्स होते, तर ऑल ग्राउंडवर इथे तुम्ही अपील फाईल करू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने अभ्यास करा. पिरियड ऑफ लिमिटेशन काय आहे अपीलचा तुमचं 30 days, आय थिंक 60 days असायला पाहिजे. 43 येस, 43चा आन्सर 60 days आहे. अपील 60 days मध्ये करायचं तुम्हाला फ्रॉम दी ऑर्डर. शेड्यूल फर्स्ट मध्ये काय दिलेलं आहे बघा, आता हे शेड्यूल फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ दिले, तर त्याच्यामध्ये शेड्यूल फर्स्ट मध्ये 44चा आन्सर तुमचा ए येणार आहे की इंजुरीज डीम्ड टू रिझल्ट इन अ परमनंट टोटल डिसॅबलमेंट. 44 मध्ये परमनंट हा जो शेड्यूल आहे तो परमनंट टोटल डिसॅबलमेंट साठी दिलेला आहे. ठीक आहे, ते पाठ करा. शेड्यूल थर्ड कशासाठी दिलेला आहे, ऑक्युपेशनल परमनंट टोटल डिसॅबलमेंट. 45चा आन्सर हे आहे की ऑक्युपेशनल डिसीजेस जे आहे, जे कालांतराने दिसून येतात कामाच्या विथ द कन्सर्न विथ द वर्क, ते आहे. अकॉर्डिंग टू द शेड्यूल सेकंड
2(1) सेक्शन डी मध्ये काय आहे, एम्प्लॉईड इन अ रेल्वे, एम्प्लॉईड इन द मॅन्युफॅक्चर, हँडलिंग ऑफ द एक्सप्लोजिव्ह अँड कनेक्शन्स विथ द एम्प्लॉयर, ट्रेड ऑफ बिझनेस, ऑल आर असेल. ओके, तर आय थिंक 46चा आन्सर मी बघून घेते, डी आहे. सगळ्यांनाच तिथे जागा दिलेली आहे. ऑक्युपेशनल डिसीजेस जे काय आहे, शेड्यूलनुसार ऑक्युपेशनल डिसीजेस मध्ये कुठले कुठले येतात. इन्फेक्शियस, यस मी तुम्हाला सांगितले की वारंवार काम करून इन्फेक्शन झाले कालांतराने 5-6 वर्षानंतर दिसले की डोक्याचे केस निघून गेलेले आहे, लंग्स मध्ये इन्फेक्शन झालेलं आहे. पॅरासिट्स, ओके, हे येतं. त्यानंतर डिसीजेस कॉज्ड बाय वर्क इन कंप्रेस्ड एअर, डेफिनेटली एअर पोल्युशन्समुळे तुमच्याकडे लंग्स मध्ये फॉल्ट आलेला आहे. 4-5 वर्षानंतर तुम्हाला अस्थमा झालेला आहे. डिसीज कॉज बाय लीड ऑर इट्स टॉक्सिक कंपाऊंड्स, काही केमिकलमुळे तुमचे केस निघून गेले आहे कालांतराने. ऑक्युपेशनल डिसीज मध्ये सगळे येतात, तर ऑल आर करेक्ट आहे. ठीक आहे, हे झालंय आपलं सगळ्या ऍक्ट मध्ये, प्रॉपरली शिकवलंय मी तुम्हाला. लिस्ट ऑफ इंजुरीज डीम्ड टू रिझल्ट इन अ परमनंट टोटल डिसॅबलमेंट, परमनंट टोटल डिसॅबलमेंट मध्ये काय काय येतात. The loss of both hands, of course, loss of hands and feet, foots, डबल amputation, सगळं येतं हे, ऑल आर करेक्ट आहे. ठीक आहे की नाही, परमनंट मध्ये. त्यानंतर पुढे व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ द लॉस ऑफ द अर्निंग कॅपॅसिटी, दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग. यासाठी तुम्हाला शेड्यूल बघावं लागणार आहे एकदा तरी. मी त्या दिवशी सांगितलं की एकदा तरी जाताना शेड्यूलला गो थ्रू करा, समोरचे 2-2, 3-3 लाईन शेड्यूलचे वाचून घ्या. 49चा आन्सर बघूया काय, व्हॉट इज द पर्सेंटेज, लॉस ऑफ बोथ हँड्स 100%, लॉस ऑफ हँड्स 100%, बोथ आर करेक्ट. आय थिंक सी उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे, तिथे मेन्शन आहे. पर्सेंटेज ऑफ लॉस ऑफ अर्निंग कॅपॅसिटी, लॉस ऑफ अर्निंग कॅपॅसिटी मध्ये पर्सेंटेज, जर शोल्डर जॉईंटला 80% मार लागला असेल तर तुम्ही अर्निंग कॅपॅसिटी लॉस केली आहे असं इथे येतं. ठीक आहे, त्यानंतर शोल्डर ऑफ जॉईंट 90%, ॲम्प्युटेशन्स थ्रू शोल्डर, आणि आय थिंक याचं उत्तर पहिलंच यायला पाहिजे. आन्सर मी काढलेलंच नाही चुकून, पण 80% यायला पाहिजे. 80 किंवा 90% आहे, तर बघून घ्या ते शेड्यूल मध्ये आन्सर याचं काय आहे ते दिसून जाईल तुम्हाला शेड्यूल मध्ये. ठीक आहे, 80 की 90% काही ते आहे. ठीक आहे, त्याचा आन्सर मी तुम्हाला व्हॉट्सअपवर ग्रुपवर तुमच्या पाठवून देते जर तुमच्याकडे नसेल तर. आय थिंक 80 किंवा 90% काहीतरी आहे. ठीक आहे, तर हे ॲज इट इज दिलंय शेड्यूल मध्ये. तर या प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे अँड प्रॉपरली पेपर सॉल्व करायचा आहे. ठीक आहे, आता हे 50 प्रश्न होते. पहिले ऑलरेडी 2-3 टेस्ट झालेल्या आहेत तुमच्या. ठीक आहे की नाही, मी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आपल्याला पूर्ण आहे, तर कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचं तुमचं पहिलं दिलेलंच आहे ऑलरेडी टेस्ट. आय थिंक 100 प्रश्नांची आहे ती, मोठा आहे असल्यामुळे. सेकंड आहे कन्झ्युमर. ठीक आहे, थर्ड आहे तुमचं इंडस्ट्रियल. ठीक आहे, सीपीसीचे वगैरे उत्तर आणि सीआरपीसी सगळे करू नका ते, कारण त्याचा काही प्रोव्हिजन दिलाय. जरी मी तुम्हाला दिलं असेल मटेरियल, सीपीसीचं दिलंय, सगळं दिलेलं आहे, पण ते करू नका. मी त्याच्यावर बेसिकली जेवढ्या पॉईंटवर क्वेश्चन्स येणार तेवढेच काढून देते तुम्हाला, त्यात न करा. ठीक आहे, हे 4-3 झाले. त्यानंतर एम्प्लॉईज कॉम्पन्सेशन ऍक्टवर तुमचं झालेलं आहे. बाकी 1-2 टेस्ट झाले होते आपल्या, पण आता फूड सेफ्टी वगैरे ऍक्ट नाही आहे, तरी त्याला सोडून द्या, त्याचा अभ्यास करू नका, कारण सिलेबसमध्ये ते नाही आहे. 1, 2, 3, 4. ठीक आहे, ह्या 4 पूर्ण झालेले आहे आणि अजून झालेली आय थिंक. ठीक आहे, तर याच्यानंतर आता महाराष्ट्र अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस आणि ग्रॅच्युटी या 2 टेस्ट तुमच्या विदिन वीक होणार आहे आणि विदिन वीक ते सब्जेक्ट संपणार आहे. तर अशा प्रकारे आता तुम्हाला कळलं असेल की 50 मार्काचा क्वेश्चन पेपर आहे. अभ्यास केला तर तो किती फास्ट आणि किती प्रॉपरली सोडवता येतो. ठीक आहे, 50 मार्काचाच आहे. फायनल टेस्ट पेपर तुमचे 100 क्वेश्चन्स आणि 200 मार्काचा राहणार. ठीक आहे, जेव्हा सगळा सिलेबस संपेल. तर नेक्स्ट टेस्ट जी आहे तुमची 26 जानेवारीला आहे, ते लक्षात घ्या, झालेल्या सब्जेक्ट. ठीक आहे, अशा प्रकारे आता कोणाला काही क्वेश्चन्स असेल, डाऊट्स असेल, तर मी रेकॉर्डिंग ऑफ करते आणि देन आपण आता डिस्कशन करूया. ठीक आहे, जस्ट गिव्ह मी 1 मिनिट फॉर, मी स्टॉप करते रेकॉर्डिंग.